सुरुवात करते. मोठ्या जाऊबाई आहेत आणि दुसऱ्या जाऊबाईच्या मुलाचं लग्न आहे. तर काल हळदीचा कार्यक्रम होता, तो का व्हिडिओ इतका व्यवस्थित जमला नाही. आत्ता अक्षदाचे आहेत, देवाक्षदा आणि मेन अक्षदा. तर इकडे तयारी चालू झाली. मी नाश्ता मार दे यावं बंद हां 9 पावणे 8 बंद. नवरा नवरीला बोलवून आणलंय, कारण इथे तेल ठेवणं म्हणजे नूल गुंडाळणं हे कार्यक्रम आहे. हळदीच्या दिवशी जसं असतं तसंच असतो. हळदीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात असतं आणि अक्षदाच्या दिवशी पटकन थोडंसं करतात, कारण घाई असते, लगीन घाई असते. देव अक्षत असतात आणि ते वेळेतच व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यामुळं घाई गडबड पहा. हा ठेवा आणि समोर बघा. ओके नाही बघू बघू आता पोरांचं सोडून यांचंच लग्न करू. नूल गुंडाळून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते नवरदेवीच्या आईवडिलांना, नवऱ्याच्या आईवडिलांना माहेरकडचा पोशाख असतो, वरमाईचा आहेर बोलतात त्याला. चांगली रेशमी साडी, सोन्याचं दागिना हा असं हे असतो. आणि भारतीच्या भावाने वहिनीने हा पूर्ण आहेर केला. हे माहेरकडचंच असतं. ओटी भरतात, त्यानंतर दांडा बांधला जातो जो डोक्यावर असतो. तुम्ही जितके काही माझे लग्नाचे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यात ते दांडा असतोच. ते मी सविस्तर कधी तर दाखवेन तुम्हाला, आता खूप घाई आहे. आणि नूलामध्ये जितके जण असतात, मामी किंवा मावशी हात धरून येतात नवरदेवीचे, त्यांना ते साडी नेसवण्याची पद्धत असते. आणि तिथं ते साडी अशी माझ्या डोक्यावर घ्यायची, मग त्यांना द्यायची, मग त्यांची ब्लाऊज पीस, परत काय बोलतात टावेल टोपी असं त्यांना ती ओटी भरायची. इतकी घाई गडबड असते, कारण वेळ खूप कमी असतो, खूप कमी असते. त्याच्यामध्ये हे पूर्ण आम्हाला पटपट सगळं करून घ्यायचं असतं. पूर्ण आहेर झाल्यानंतर फोटो काढणाऱ्यांची एक मिट्टी की फोटोसाठी व्यवस्थित फोटो व्हिडिओ शूटिंग सगळं करत हे सगळे कार्यक्रम चालू असतात. ह्याच्यात मी ओरिजिनल बरेच क्लिप तसेच ठेवणार आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लग्न घाई काय असते ते. इथं पूर्ण आहेर झाला, त्यानंतर इथं देव अक्षता असतात. हे देव अक्षता बरोबर 9चं टायमिंग निघालेलं होतं, त्या टायमावरती करायचं असतं. इथं पूर्ण स्वामी आले, पूर्ण मांडणी केले. मला नवरदेवीला आणायला पाठवलं. हे ना हा माहिती आहे, तिला विचारायला लागेल. आता देव अक्षत आहेत क्रीम कलरच्या साडीवर, कलर जास्त बोलतो. इथे आला ना तर आता नवरीला घेऊन जायचं आहे. आवाज खूप येतो माझ्या वेळेवरती. इथं पूजेला सुरुवात झाली. तर नवरदेवीला क्रीम कलरची साडी देवाक्षताच्या वेळेस, आणि सगळे शक्यतो क्रीम कलरच्याच साड्या हे करतात. पण कलवरी किंवा बाकी कोणी असतील तर थोडेफार वेगळे साड्या घालतात. तर इथं अशी तयारी झाली. हँग झोपिटा चहा शिक तू. ही सरांची आत्ते बहीण आहे आणि बाकीकडे सगळ्या नाश्ता करतात. देव अक्षदाच्या जे काही रीती असतात ते नवरदेवी, नवरी, आईवडील सगळे बसून इकडं पूजा चालू आहे. दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला दाखवले नाश्ता. आलेले जे कोणी पाहुणे रावळे लवकर आलेले असतात, नाश्त्याची सोय असते. शक्यतो सगळेजण नाश्ता करून घेतात, कारण जेवणाला खूप उशीर होत आहे. अशा पद्धतीने सगळीकडे लग्नघाई बोलतात ना अशी चालू असते. आणि हे समोर तुम्हाला दिसतात जवळचे सगळे नातेवाईक देव अक्षदाला असतातच. आणि जास्त करून तुम्हाला इरकल साड्या पाहण्यात दिसतील तुम्हाला ह्याच्यात.
पूजा झाली त्यानंतर मंगळसूत्र जे काही सुवासिनीचे सगळे दागिने असतात त्याला सगळेजण आशीर्वाद द्यायचं असतं. आणि इथं जे असतं अक्षदा आहेत हे घरी जेव्हा अक्षदा पूजन होते त्यावेळेस हे अक्षदा बांधण्यात येतात. तर इकडं जेव्हा देव अक्षदा असतात तिकडं सगळं चालू असतं. मला स्वामीने सांगितलं ते देव अक्षदा आहेत ते सगळे हे करा आणि ते जे बांधलेलं गठूड असतं ते ओपन करायचं असतं अशा पद्धतीने. आणि त्यात पैसे आणि सुपारी ते असतं ते सगळं बाजूला करायचं आणि त्यानंतर त्या अक्षदा दुसऱ्या ज्या अक्षदा असतात ते मिक्स करायच्या आणि ते सगळ्यांना अक्षदा वाटायच्या. आणि त्या अक्षदाच महत्त्वाचे असतात जे देव अक्षदाला असतात. किती काही केलं इतकी गडबड होते का एका दिवस आपण ते विसरतो करतो ते सगळं आठवणींनी सोबत घेऊन यायचं असतं घरावरून. इकडं कन्यादान चालू आहे म्हणजे मामा मामी जे आहेत ते पाय धुतात आणि ते कन्यादान करतात. हे मामा मामीच करतात किंवा काका काकू करतात. पूर्ण कन्यादानाची ही अशी पद्धत आहे. थोडीशी वेगळ्या रीती आहेत सगळ्याकडे. आता महत्त्वाची रीत म्हणजे जोडव्यामध्ये कुंकू भरणं आणि नवरीला ते कुंकू लावणं. नवरदेव ते जोडव्यात भरलेलं कुंकू नवरीला लावतो. त्यानंतर ते जोडवे नवरीला नेसवण्यात येतात आणि त्या अशा रीती सगळ्या चालू असतात. पूर्ण व्हिडिओ तर शूट करणं खूप मुश्किल पडतं. जितकं जमलं तितकं केलं आहे आणि ओरिजिनल क्लिप पाहिल्यानंतर मजा येते. ಎಲ್ಲಮ್ಮ ಮಾತಾಯನ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತು 3 ಗಂಟೆ ಕಟ್ಟಿ ते लूज झालं. तसं तुम्ही काय मारलाय तसं तुझ्या माणूस होत्या खाली मोठ्या म्हणून करा. Ato, ए बाई म्हणतो ಕೂದಲು ಇದು ಮಾಡ ಹಿಂದೆ ಕೂದಲು ಹಿಂದೆ ಮಾಡಿ इतका बॅकग्राऊंडला आवाज असतो. कुठले मंत्र कुठले स्तोत्र काहीही ऐकू येत नाही. ते तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल.
हाँ तो मैं बट टिडू आली दड़की सर दुसरे पाऊल माझ्या जीवनात प्रवेश करताना अन्नपूर्णा म्हणून प्रवेश कर. आधीपासून होतं ना सप्तपदीच्या वेळेस जे काही बोलतात ते मला रेकॉर्ड करण्याची खूप इच्छा होती. मी ट्राय केलं, पण मी एडिट करताना लक्षात आलं कुठलाही आवाज त्याच्यात बोललेलं क्लिअर येत नव्हता. म्हणले जाऊ दे सोडा, आपण हे शक्यच होणार नाही कारण लग्न घाईमध्ये ही सगळी गडबड असते, त्यामुळे तो विषय सोडून द्या. नवरदेवाला म्हणले फोटो पाठवणार नाही, बोलतो काकू युट्यूबला आल्यावर मी स्क्रीनशॉट काढतो. हे चुकीचं आहे. गेटअप खूप सुंदर दिसायला मी बॅक कॅमेराने देतो. मस्त पूर्ण नवरदेव असा तयार झाला. हे देव अक्षराला यांची तयारी चालू आहे. हे अरे लास्ट का लास्ट का टाइम मानंदा तयार यार मध्ये बंदी रे अण्णा हे बघा बिलकुल बोलत नाही आमची भाची. हे ಹೇಳಿ ಯಾರ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ರಿ? ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಹಾಂ ನೋಡು ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾಳೆ. ಹೇಳಕ್ ಬರ್ತದ, ಹೇಳಕ್ ಬರಲ್ಲ. ಹಾಂ ಮಾಮನ ಮದುವೆಗೆ ಬಂದಿದ್ದೆವು ಅತ್ತೆನ ಕಿಶನ್ ಹೇಳೋದು. सगळ्यांची तयारी चालू आहे. देवाक्षता वेळेत झाले. आत्ता अभिषेकचं मेकअप करते. शक्यतो गावी गेल्यानंतर कोणाचे लग्न असतील पाहुण्या रावळ्यामध्ये ज्यांना माहिती की मला थोडंफार बेसिक मेकअप येतं, मला अगर आधी सांगितलं तर मी थोड्याशा वस्तू सोबत घेऊन जाते तर करतो. आत्ता तर पार्लरवाले अवेलेबल असतात, जेव्हा नसतात तेव्हा मी असते तिथं. आणि जे काही माझ्याकडे थोडंफार सामान असतं त्यातच मी बेसिक थोडासा मेकअप करते. त्या मेकअपने खूप फरक पडतो आणि फोटोशूटमध्ये खूप छान दिसतं. तर मी अभिषेकला म्हणत होते की काकू एवढी बिझी आहे, तू तरी पार्लरवाल्याला सांगायचं. तो हसत होता, बोलत होता नाही आमच्या काकूला सगळ्या गोष्टी जमतात, म्हणजे काकूला सगळंच करावं लागतं हे फिक्सच असतं. आणि पटापट घाईमध्ये मी त्याचा पूर्ण मेकअप केला, जसा जमला तसा. तुम्हाला कसा वाटला तो लुक सांगा. खूप छान समाधान वाटतं की ह्या गोष्टी मला जमतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला भरभरून तुमचं प्रेम भेटतंय गावाकडच्या, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे 12 वाजले. अजून काय